नमस्कार, अश्विनी अन्नपूर्णा किचनमध्ये तुम्हा सर्वांचं मी पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत करत आहे। आज आपण उपवासाची खमंग आणि कुरकुरीत भजीची रेसिपी पाहणार आहोत। तर या ठिकाणी तुम्ही पाहू शकता मस्त अशी कुरकुरीत आपली ही बटाट्याची भजी तर तयार झालेली आहे। तर ही भजी अजिबात तेलकट होत नाही, बनवायला जास्त वेळ लागत नाही, कुठलीही पूर्वतयारी आपल्याला ह्या भजींसाठी करावी लागत नाही। अगदी वेळेवर 10 मिनिटातच आपण ही भजी तयार करू शकतो। चला तर मग वेळ न घालवता कशी बनवायची ही भजी ते पाहूया। पण त्या अगोदर तुम्ही अजून माझ्या चॅनलला सबस्क्राइब केले नसेल तर सबस्क्राइब करा आणि सोबतच दिलेले बाजूचे बेल आयकॉन देखील प्रेस करा। या ठिकाणी मी 3 मध्यम आकाराचे कच्चे बटाटे जे आहे ते मी असे पद्धतीने किसून घेतलेले आहे आणि ते काळे होऊ नये त्यासाठी मी इथं पाण्यामध्ये भिजत ठेवलेले आहे। तर 3 मध्यम आकाराचे इथे मी बटाटे घेतलेले आहे। आता आपल्याला जेवढ्या प्रमाणात भजी बनवायची असेल तितके आपण बटाटे घेऊ शकतो। तर आता हे 2 पाण्याने स्वच्छ धुवून एका मोठ्या बाउलमध्ये आता काढून घेतलेले आहे। आता बाकीचे राहिलेले साहित्य टाकून घेऊया। त्यातच आता आपल्याला हिरवी मिरची टाकायची आहे। फक्त हिरवी मिरची मिक्सरला जाडसर वाटून घेतलेली आहे, कुटून घेतली तरीही चालेल किंवा ह्या हिरव्या मिरचीऐवजी लाल मिरची पावडर वापरली तरीही चालेल। आणि जाडसर भाजून घेतलेले शेंगदाण्याचा कूट मी या ठिकाणी टाकत आहे, अगदी पावडर नाही, जाडसरच टाकायची आहे। तर थोडीशी कोथिंबीर टाकून घेऊया। जर तुम्हाला कोथिंबीर चालत नसेल तर तुम्ही कोथिंबीर स्किप केली तरीही चालेल। त्यानंतर इथे मी भगरीचं पीठ घेतलेलं आहे, फक्त भगरीचं पीठ घेतलेलं आहे। तर ह्यामध्ये मी साबुदाणा वगैरे काहीही ॲड केलेला नाही। तर सुरुवातीला आपण आता थोडं थोडं करून ह्या मिश्रणामध्ये आपण पीठ टाकून घेऊया। तर पाऊण वाटीभर पीठ इथे मी टाकून घेतलेलं आहे। आता हे मिश्रण आपल्याला मळत असताना यामध्ये जराही पाण्याचा वापर करायचा नाही, कारण बटाट्यामध्ये ऑलरेडी ओलावा असतो, मॉइश्चर असतं। आता लगेचच चवीनुसार मीठ टाकून घेऊया आणि सर्व जिन्नस हाताने छान असे एकजीव करून घेऊया। अजिबात जास्त वेळ लागत नाही, फक्त आपल्याला अशा पद्धतीचं मिश्रण तयार करून घ्यायचं आहे आणि लगेचच भजी तळायला घ्यायची आहे। तर थोडं थोडं करून आता आपण ह्यामध्ये सर्व पीठ जे आहे हे घालून घेणार आहोत। तर टोटल इथे मी 1.5 वाटी पिठाचा वापर केलेला आहे। तर 1 वाटी इथं भगरीचं पीठ वापरलेलं आहे आणि त्यानंतर अर्धी वाटी एवढं मी शिंगाडा म्हणजे राजगिऱ्याचं पीठ वापरलेलं आहे। तुम्ही पूर्णपणे राजगिऱ्याचं पीठ वापरलं तरीही चालेल किंवा पूर्णपणे भगरीचं पीठ वापरलं तरीही चालेल। तर राहिलेलं जे भगरीचं पीठ होतं ते मी आता ह्यामध्ये टाकून घेतलेलं आहे। तर ह्या मिश्रणामध्ये अजून पिठाची आवश्यकता लागणार आहे, म्हणून अर्धी वाटी इथे राजगिऱ्याचं पीठ वापरलेलं आहे। तुम्ही पूर्णपणे राजगिऱ्याचं पीठ किंवा पूर्णपणे भगरीचं पीठ वापरलं तरीही चालेल, परंतु दोन्ही पिठांचं जे कॉम्बिनेशन आहे ते भज्यांमध्ये खूप छान लागते, त्यासाठी मी दोन्हीही थोडी थोडी पिठं वापरलेले आहे। तर आता हे पुन्हा छान हाताने एकजीव करून घेऊया। पुन्हा एकदा सांगत आहे की ह्या मिश्रणामध्ये आपल्याला पाण्याचा जराही वापर करायचा नाही, कारण बटाट्यामध्ये ऑलरेडीच मॉइश्चर असतं, त्या मॉइश्चरमध्येच आपल्याला हे पीठ जे आहे हे मळून घ्यायचं आहे। नाहीतर आपलं जे पीठ आहे हे जास्त सैलसर होईल आणि आपली भजी जी आहे ही तळताना छान व्यवस्थित होणार नाही, मिश्रण जास्त पातळ होईल। त्यासाठी ही गोष्ट आपल्याला लक्षात ठेवायची आहे। तर या ठिकाणी तुम्ही पाहू शकता आपल्या मिश्रणाचा गोळा तयार झालेलाच आहे। तर आता आपल्याला लगेचच आता याची भजी बनवायला घ्यायची आहे। ह्या पिठाला आपल्याला रेस्ट वगैरे होण्यासाठी ठेवायचं नाही। जर आपण रेस्ट होण्यासाठी ठेवलं तर आपलं जे पीठ आहे हे सैलसर होत जातं, भजी व्यवस्थित होत नाही। तर अशा पद्धतीचं पीठ आपल्याला मळून घ्यायचं आहे। या ठिकाणी तुम्ही पाहू शकता छान असं तर पीठ आपलं मळून झालेलं आहे। लगेचच आता आपण भजी बनवण्यास सुरुवात करूया। ही भजी बनवण्यासाठी आपल्याला कुठलीही पूर्वतयारी करावी लागत नाही, लगेचच आपण ही भजी बनवू शकतो। अगदी 5 ते 10 मिनिटात तयार होणारी अशी ही भजी आहे। चला तर आता आपण भजी तळून घेऊया। तर त्यासाठी कढाईमध्ये तेल जे आहे ते छान असं मीडियम गरम करून घ्यायचं आहे, फार कडकडीत ठेवायचं नाही, मीडियम गरम करून घ्यायचं आहे। नाहीतर भजी तेलात सोडल्या वरतून ती लगेच त्यांचा कलर बदलेल, आतमधून ती कच्ची राहतील। त्यासाठी तेल आपल्याला मीडियम गरम करून ठेवायचं आहे आणि त्यानंतरच भजी आपल्याला तेलामध्ये सोडायची आहे। गॅस जी आहे ही आपल्याला मीडियमच ठेवायची आहे, पूर्णपणे कमी आणि पूर्णपणे फास्ट नाही। तर मध्यम गॅसवरतीच आपल्याला ही छान अशी खरपूस रंगावर येईपर्यंत तळून घ्यायची आहे। जर आपलं तेलाचं टेम्परेचर कमी राहिलं आणि त्यामध्ये जर आपण भजी सोडली तर आपली जी भजी आहे ही छान तळली जाणार नाही, तेल जास्त ओढतील, सॉगी होतील। त्यासाठी गॅस आपल्याला मंदच ठेवायचा आहे, कमी करायचा नाही। आणि फास्ट गॅसवरती जर तळली तर आतमधून ती कच्ची राहतील, वरतून त्यांचा रंग बदलेल। ही गोष्ट आपल्याला लक्षात ठेवायची आहे। ही भजी तळत असताना आपल्याला गॅस मध्यमच ठेवून तळायची आहे। तर सुरुवातीचे 1-2 मिनिटे ह्या भज्यांना अजिबात पलटवायचं नाही, थोडीशी कडकसर जाणवायला लागली की त्यानंतरच झाऱ्याच्या मदतीने ही भजी आपल्याला पलटवून घ्यायची आहे। तळल्यानंतर ही भजी आपोआपच तेलाच्या वरती येतात, तेव्हाच समजायचं आपली जी भजी आहे ही तळली गेलेली आहे। तर या ठिकाणी तुम्ही पाहू शकता हलकासा रंग चेंज होण्यास सुरुवात झालेली आहे।
थोडीशी गोल्डन ब्राऊन झालेली आहे, म्हणजे आपली भजी जी आहे ही छान अशी तळली गेलेली आहे. काढून घेऊया आणि बाकीची भजीसुद्धा अशाच पद्धतीने आपल्याला आता तळून घ्यायची आहे. तर सर्व भजी माझी आता या ठिकाणी तळून तयार झालेली आहे. तुम्ही पाहू शकता मस्त अशी खरपूस आणि कुरकुरीत भजी बटाट्याची इथं खाण्यासाठी तयार झालेली आहे. खायला तर अप्रतिम लागतात. नवरात्रामध्ये सतत तेच पदार्थ खाऊन जर कंटाळा आला असेल तर थोडंसं काहीतरी चेंज म्हणून तुम्ही ही भजी नक्कीच ट्राय करू शकता. खायला खूप टेस्टी लागतात. अशीचही खाऊ शकता किंवा तुम्ही ही शेंगदाण्याच्या चटणीसोबत किंवा खोबऱ्याच्या चटणीसोबतसुद्धा खाऊ शकता. आता एक जी भजी आहे ती मी तोडून दाखवते. आतमध्येपर्यंत किती छान अशी भजी क्रिस्पी आणि कुरकुरीत तयार झालेली आहे. मस्तच. खूपच साधी आणि सोपी अशी रेसिपी आहे. अगदी कोणीही सहज बनवू शकतो. अजिबात फसणार नाही. खायला खूप टेस्टी लागतात. नेहमीचे तेच पदार्थ नवरात्रामध्ये खाऊन जर कंटाळा आला असेल तर अशा पद्धतीने थोडंसं चेंज म्हणून तुम्ही ही भजी नक्कीच ट्राय करू शकता. सर्वांना खूप आवडेल आणि तोंडाची चवसुद्धा नक्कीच बदलेल. तर कशी वाटली तुम्हाला आजची ही रेसिपी ते मला कमेंटद्वारे कळवायला अजिबात विसरू नका. आणि तुम्हाला उपवासाच्या अजून कुठल्या रेसिपी पाहायला आवडणार आहे ते सुद्धा मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. तर नेहमीप्रमाणेच आजची रेसिपी आवडली असेल तर रेसिपीला लाईक, शेअर आणि चॅनलला अजून सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करा. आणि त्यासोबतच दिलेले जे बाजूचे बेल आयकॉन आहे ते सुद्धा प्रेस करा, म्हणजे जेव्हाही माझ्या नवीन रेसिपीज येतील त्या तुम्हाला सर्वात अगोदर पाहायला मिळतील. रेसिपी पूर्ण पाहिल्याबद्दल धन्यवाद.